धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी, झालो वियोग हिंपुटी. करावे शीतल, करावे शीतल, बहु झाली हळहळ, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हिंपुटी. तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तई ठेवी हे पायी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हिंपुटी. समचरण सरोजम सांद्रनीलंबुदाभं, जगननीत पाणिं मंडलं मंडलानां, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन. पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवधरार्थावतारम, कला कांकते ज्योति कामोदि वक्त्रम, खलाणीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्यक्त्वा स्थिज सुरास्थितराज लक्ष्मीं, धर्मिष्ठार्य वचसा यदगादरण्यं, माया मृगं दयिते स्फितमन्मदावत् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. राधा मेरी माँ तू है पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम. जय जय श्री राधा रमन, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखण चोर. विठ्ठल धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहते सकाही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हिंपुटी.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा आणि सर्वसामान्य जीवानं जरी आजचा अभंग ऐकला जो कथा कीर्तनाच्या सानिध्यात कधी येत नाही पण त्या व्यक्तीनं जरी आजचा अभंग ऐकला तरी सुद्धा त्याच्या लक्षात येईल की अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आईला बोलवतात विठ्ठल आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपणा सर्वांना ज्ञातच आहे आज धर्मनाथ बीज आहे आणि खरं तर माझ्याबरोबर मा नर्मदा मैयाची परिक्रमा आमच्या मोनाकडून पूर्ण झाली म्हणून परिक्रमा पूर्णोत्तम असणारा हा सोहळा खरं तर आज तिच्या परिवाराने आयोजित केला मैयाचा हा जो कार्यक्रम असतो एरवी दुसरा कुठला कार्यक्रम असलं लग्न असू द्या कुठलाही घरातलं नियोजनात्मक कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमाची एक भावकीला म्हणा किंवा परिवाराला सगळे सोयऱ्यांना एक अपेक्षा असते की आम्हाला बातमी निरोप येणार आहे तेव्हाच आम्ही जाणार आहे पण हा कार्यक्रम असा असतो की इथं खरं तर कार्यक्रमाला जाणं म्हणजे आपलं भाग्य असतं आणि म्हणून जे आपण करू शकत नाही ते जर कुणी हे बघा वाजवायच्या तर प्रेमानं वाजवा अशा टोल नाक्यासारख्या नका वाजू बरं वाजवा ना जोरदार काय अडचण आहे चांगलं वाक्य एखादं मनाला भावलं तर मनातून प्रतिसाद दिला पाहिजे अशा चांगल्या वाजवत जा खरं तर आपण जे करू शकत नाही ते कुणी तर करत असेल तर आपण त्या कार्याला निश्चितपणानं न बोलवता गेलं पाहिजे आणि म्हणून अगदी कमी वयामध्ये या सात्विक घराण्यामध्ये ही कन्या आमची मोनात जन्माला आली पण खरं तर तिच्या प्रती आज म्हणावंच वाटेल की धन्य माता पिता तयाची या कारण एवढ्या कमी वयामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करणं तसं एवढं सोपं नाही जे वयस्करांनाही अशक्य आहे कारण भयंकर असणारा हा मैयाचा प्रवास आहे पण तरीसुद्धा मैयानं आम्हाला दोघींनाही शक्ती दिली आणि अतिशय सुंदर 3.5 महिन्यामध्ये आमची परिक्रमा मा नर्मदा मैयानं पूर्ण करून घेतली आणि म्हणून पूर्णहुतीचा हा सोहळा आहे खरं तर हे नियोजन जे असतं काही काहींनी कार्यक्रम पाहिल्यानंतर मला विचारलं ताई असाच कार्यक्रम करावा लागतो का असं अजिबात नाही आम्हाला ज्या वेळेला आम्ही संकल्प पूजा केली त्यावेळेला ब्राह्मण देवतांनी सांगितलं होतं इथून पुढे तुम्हाला लोकांचंच अन्न खायचं 3.5 महिने तुम्हाला जो काही कालावधी लागणार आहे त्यामुळं परिक्रमेच्या कालामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडून नामचिंतन व्हावं आपण नामचिंतन करून जर अन्न सेवन केलं तर देणाऱ्यालाही अधिक फल आहे आणि खाणाऱ्यालाही फलच आहे पण नामचिंतन न करता फक्त आपण प्रवासच उरकायचं करत असेल तर मग ती परिक्रमा नसते त्यामुळं होईल तेवढं श्रद्धेनं मैयाचं चिंतन करत चला भजन करत चला आणि हे लोकांचं ऋण असतं आपल्यावरती की आपण कुठेही जातो आपल्याला कुणीतरी चहा पाजतं कुणीतरी आपल्याला भोजन देतं आणि एवढी काही परिक्रमावासियांची मनापासून सेवा केली जाते अक्षरशः महाराज आपल्याकडे फार वारकऱ्याप्रती श्रद्धा प्रेम आहे असं प्रत्येकाकडेच आहे असं मी म्हणणार नाही पण तिकडे मात्र कितीही सर्वसामान्य असू द्या कितीही गरीब असू द्या परिक्रमावासी पाहिले की आदरानं उठणार छोटे छोटे लेकरंसुद्धा गल्लोगल्ली नर्मदे हर म्हणायसाठी परिक्रमावासी दिसल्यानंतर येतात याचं कारणच असं आहे की खरं तर मैयावरती त्यांचं अत्यंत प्रेम आहे आम्ही परिक्रमा म्हणजे आमची निम्म्यात आली आणि एका घरी गेलो आम्ही अक्षरशः गाव पाण्यामध्ये बुडून गेलेलं होतं अचानकपणे 5:45च्या दरम्यान मैयाचा जो प्रवाह होता तो अचानकपणे वाढल्या गेल्या गावामध्ये पाणी शिरलं त्यावेळेला घरं गावं सगळं काही उठून गेले जीवितहानी मात्र कुणाची काही झाली नाही पण ज्यावेळेला घरं सगळे काही परिवार सोडून गेले तर 2-4 परिवार आता पुनश्च नवीन स्थापित करून राहत आहेत पण बऱ्यापैकी गावामध्ये लोक नव्हते असंच जाता जाता रस्त्याने आम्हाला एक व्यक्ती भेटले आणि ते म्हणले आजाव चाय पाणी तो पिलो आप त्याचं घरदार काहीच नव्हतं तिथं आम्ही बसलो पण त्याला एक दुःख वाटलं मनातून तो म्हटला काहीतरी पाप घडलं असं म्हटलं माझ्याकडून की घर होतं तिथं पाण्यात बुडालं त्यामुळं मी परिक्रमावासियांची सेवा करू शकत नाही त्याच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं त्यांना आमच्या जवळचे जे काही आमच्या सोबती होते त्यांच्याकडे पैसे दिले म्हणे अहो मी तर करू शकत नाही पण आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुठेही माझ्या नावानं चहा पिऊन घ्या म्हणजे इतकं प्रेम परिक्रमावासियांवरती केलं जातं ते म्हणतात आम्ही जे करत नाही ते तुमच्याकडून होतंय आणि म्हणून आदरानं आनंदानं सेवा करणारा हा वर्ग आहे
म्हणून आमच्यावरती सगळ्यात जास्त उपकार जर कुणाचे असेल तर जे आम्हाला रस्त्यानं सगळी भोजनाची व्यवस्था करतात, राहण्याची व्यवस्था करतात. अक्षरशः कधीकधी अशा भाग आहे की तिथं 10-10, 20-20 किलोमीटर, 25-25 किलोमीटर आश्रमाची व्यवस्था नाही. अशा वेळेला सुद्धा आम्हाला घरी बोलवतात, त्यांच्या घरामध्ये ठेवतात. त्याच्यापेक्षा अजून काय सेवा या खरं तर परिक्रमावासियांची यांनी केली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला संकल्पपूजा करतानाच ब्राह्मण देवतांनी सांगितलं आहे, बघा तुम्ही हे जे लोकाचं अन्न खाताय नामचिंतन करत चला. परंतु आता एवढं काही आम्ही खरं तर अन्न घेतो आहे, नामचिंतन करत आलो आहे, परंतु या सेवेतून कुठंतरी आम्ही उतराई व्हावं, त्या ऋणातून आम्ही त्यांच्या मुक्त व्हावं. खरं याच्यासाठी हा अट्टाहास आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आज या मैयाच्या पूर्णत्व सोहळ्याच्या निमित्तानं मोठं अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. आणि ज्ञानदानाची सेवा परिवारानं माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. खरं तर आम्ही फार थकलेलो आहे बरं. जवळपास शेवटचा जो प्रवास होता ना आमचा रोजचा 40, 45, 35, कारण अमरकंटकपासून आश्रम फार कुठेतरी पाहायला भेटतात. थोडंसं पुढं आल्यानंतर आहे आश्रम, पण 9-10 दिवस तर आश्रमच नाही. पलीकडून अमरकंटकपर्यंत आणि इकडून अमरकंटक सोडलं की 10-12 दिवस, म्हणजे भाताशिवाय दुसरं काही भेटतच नाही. कधी तर आश्रमाची व्यवस्थाच लागत नाही. आणि पूर्ण आदिवासी समाज राहणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडं बिचारी त्यांचीच खाण्याची पंचायत, ते आम्हाला काय करून घालणार आहे. आणि त्यामुळं त्या प्रवासामध्ये एवढी धावपळ करावी लागते ना परिक्रमावासियांना. दररोज आम्ही फक्त 20 ते 25 किलोमीटर चालायचो, पण त्यावेळेला मात्र आम्हाला 35-40 अक्षरशः बरं चालणं एरवी आपण सहज चालू शकतो, पण चालणं एवढं कठीण असतं. पाठीवरती 7-8 किलोची बॅग, पुढून मैयाची बॅग, एका हातात कमंडलू, एका हातात काठी, आणि सगळं काही घेऊन चालायचं. खाजव जरी आली तरी खाजवायचं कसं हा प्रश्न राहतो बरं. एवढं कठीण आहे. परिक्रमेत चालणं एवढं सोपं नाही. आणि मग ते चालून एकदम सवय होऊन गेली आणि अचानक आमचं चालणं बंद झालं. तिला 2-3 दिवस आम्हाला दोघीला काही त्रास जाणवला नाही, पण 2-3 दिवसानं मला तर अक्षरशः उभंच राहता येईना. मी तिला म्हटलं, मला तर कसंच जमाना. आम्ही श्रीरामपूरला गेलो, ती म्हणताई मलाही तसंच होतं आहे. म्हणलं चल मग आपण आता सलाईन घेऊन येऊ, जेणेकरून आपल्या तब्येती ठीक होतील, किंवा आपण त्या थकव्यातून तरी बाजूला जाऊ. तिला म्हटलं घरच्यांना सांग बरं. ती म्हणे नाही घरच्याला जर सांगितलं ना मला रोज फोन करतील, बरी का तू. तशी ती दमदार खूप आहे. अगदी 16च वर्ष वय आहे, पण मी थकायचे पण ती कधीच थकली नाही. खरं तर तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय सुंदर. आणि विशेष म्हणजे आम्ही दोघीच होतो आमच्या घरून. गावातून आम्ही 4 जणं गेलो होतो, परंतु आमच्या सोबती जे होते ते दोन्ही काकाश्री, थोडंसं त्यांना चाल जास्त असायची. आता आम्ही नवीनच परिक्रमेला सुरुवात केली आणि गाडीशिवाय आपला कधी प्रवासच नाही ना. अचानकपणे आपल्याला जर चालायचं म्हणलं थोडंसं जडच जाणार. मी फक्त सुरुवातीला 20-25 एवढंच आम्ही 17-18 चालायचो. आमचे गावकरी मात्र फार चालायचे. त्यांचं पहिल्याच दिवसाचा टप्पा होता 30 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी 35. म्हणलं बाबा तुमच्याबरोबर आमचं काही खरं नाही, आम्हाला निम्म्याच परिक्रमेतून घरी जावं लागलं. त्यामुळं आम्ही काय तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही. त्यामुळं मोनान मीच होते फक्त. पण जे कुणी भेटेल त्यांना आपलं म्हणायचं आणि चालत राहायचं. पण मैयाचा रस्ताच असा आहे ना की कुंजीर भाऊ तिथं कुणी सोबत टिकतच नाही, कुणीच नाही. कशानं भांडणं तरी होणार, वादविवाद तरी होणार, त्याचं ना आपलं वैयक्तिक टिपणच बसणार नाही. त्यामुळं आमचं दोघीचं काय कुणाशी मेळ लागलाच नाही आणि आम्ही कुणाशी लावून घेतलं नाही. कारण असं व्हायचं ना, गप्पा गोष्टीमध्ये रममान झालं की चिंतन बाजूलाच राहून जायचं. म्हणजे ज्याच्यासाठी आलो ते तर इथं झालं पाहिजे. पण खरं तर आम्ही ही परिक्रमा केली नाही. मा नर्मदा मैयानं ही परिक्रमा आमच्याकडून पूर्ण करून घेतली. कारण परिक्रमा ही सोपी नाही. कुणी केली असेल त्याला ठाऊक असेल. पंढरीचा प्रवास हा फार सोपा आहे, पण नर्मदा मैयाचा जो प्रवास आहे जवळपास 8 दिवस परिक्रमा पूर्ण झाले. इथं दीपक भाऊ आहेत आमचे, नांदगाववरून आले. ते म्हणे ताई तुमचं कीर्तन आहे आणि मोनाचा कार्यक्रम आहे, मी तुमच्या गावी तर नाही येऊ शकलो आश्रमात, पण आज मी या कार्यक्रमाला येणार आहे. ते नांदगाववरून या ठिकाणी आले. एकदा त्या दादांचा सुद्धा टाळ्या वाजून अभिनंदन करा. खरं तर ते होते आमच्याबरोबर 7-8 दिवस. शूल्प आणि हा जो प्रवास आहे तो अत्यंत कठीण आहे. अगदी 10 दिवस पहाडच संपत नाही. भयंकर पहाडावरती चढायचे उतरायचे. कठीण असणारा हा नर्मदा मैयाचा प्रवास आहे. पण खरं तर ज्याच्या नशिबी असते, ज्याचं काहीतरी पुण्य असतं,
त्याच्याकडूनच मैया ही नर्मदा पायी परिक्रमा पूर्ण करून घेत असते. आणि म्हणून साधकीय हृदय काय त्या ठिकाणी या भगवत भेटीसाठी व्याकुळ होतं, यासाठी या अभंगाची नियुक्ती करावी वाटली. म्हणून हा अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडला. आज सेवेसाठी उपस्थित आपण सर्व गायक वादक मंडळी, परमार्थप्रेमी मंडळी आहात. आमचे दोन्हीही मृदुंगाचार्य दादाश्री आहेत आणि आपण सर्वजण श्रोतृवर्ग आहे. माझ्या संस्थेतल्या विद्यार्थिनीचे पालक मंडळी या ठिकाणी आहे. अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध खरं तर या मंडळीचे आमचे आहेत. या वर्षीच गावातल्या 2-3 मुले आपल्याकडे आमची मोना तर आहेच, परंतु ईश्वरी आहे, भाग्यश्री आहे. आणि खरं तर संस्थेमध्ये मुली टाकल्यानंतर लोकांना एक वाटत असतं आपण पैसे भरतो एवढा काय जिव्हाळा ठेवायचा, पण तसं नाही. फक्त पैशापुरती मर्यादितच संस्था न ठेवता हा आपलं एक घर आहे, हा आपला परिवार आहे असं मानून जे सदैव संस्थेशी निगडीत राहतात. मी 3.5 महिने नव्हते तरी पालकांनी येऊन त्या ठिकाणी देखरेख केली. काही कमी जास्त असेल आश्रमामध्ये तर सगळं काही वेळेत पोहोच केलं. हे सगळे प्रेम करणारे मंडळी खरं तर आम्हाला भाग्यानं मिळाले. आज आमचे जाधव भाऊ नेवाशावरनं त्यांच्या गाडीवरती आले. मला वाटलं नव्हतं तुम्ही येताल कीर्तनाला, तुम्ही तर निरोप पण नाही दिला यायचं म्हणून, पण असू द्या. खरं तर आपणही अत्यंत दुरून या ठिकाणी आलात. माझी मेहुणी आहे, टाकळीभान गावामध्ये माझी मोठी बहीण दिलेली, परंतु आमचे डॉक्टर आहेत दाजीबा, परंतु इतकं प्रेम आमच्या मुलींवरती अगदी स्वतःच्या मुलीसारखं. अगदी मी फोन केला, पुरी मला म्हणायच्या ताई मामा आलेच नाही आम्हाला एवढ्यात भेटायला. फोन केला की पुन्हा मामाश्रींनी जावं आणि कधीच रिकाम्या हाताने येणार नाही आश्रमामध्ये. सगळ्या पुरींना एक स्वतःची मुलगी म्हणून ज्यांचं सदैव आश्रमावरती प्रेम आहे. आमचं तर नातं आहेच आहे, पण मुलींवरती सुद्धा तितक्याच ताकदीनं प्रेम करणारे आमचे डॉक्टर आहेत. आमची बहीणबाई आहे, त्यांनाही धन्यवाद देते. आदरणीय आमच्या ढाकणेताई आहे, काकाश्री आहेत. आपणही या ठिकाणी सायगाववरून आलो, आपणालाही मनापासून धन्यवाद देते. आमचे अविनाश महाराज आहेत. माझ्याकडे बाजूनं उभा असणारे दोन्हीही चोपदार आहे, वजनदार चोपदार आहे बरं का दोघं पण. वा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, कारण माझ्या हातात चोप आहे. पण बरं का चोपदार भाऊ, त्या चोपाचा उपयोग करायचा. कोणी डुकल्या घ्यायला लागलं, बडबड करायला लागलं, कीर्तनात उठून चाललं की चोप घ्यायचं आणि चांगलं चोपायचं त्याला. पण काही चोपदार असे गरीब राहतात बिचारे, ते फक्त चोपच घेऊन उभं राहते. त्यांना वाटतं बरं तर बरं, नाही तर आपला चोप घेऊन या, आपल्याला चोपायला बसले. पण तुमची मनोभावे सेवा असते बरं का. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. आमचे कुंजीर भाऊ आहेत. रात्री बाबुळगावला माझं कीर्तन होतं. खरं तर रात्रीच्या वेळेला 1 वाजला आम्हाला आश्रमामध्ये पोहोचायला, पण जवळपास 5-50 लोकांचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक, एवढी काही सगळी घरची तयारी करून आमचंही स्वागताचं वेगळं नियोजन, एवढी सगळा व्याप असतानासुद्धा आज बरोबर 7 वाजता खरं तर या कार्यक्रमासाठी, या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या किरण भाऊंनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. आमचे काळे भाऊ आहे, सर्वांना, आमचे मडवई भाऊ आहे, सर्वांनाच धन्यवाद देते आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात करते. विठ्ठल या ठिकाणी वारकरी विचारधारा चॅनलचे दादाश्री आहेत. अत्यंत सुंदर ते शूटिंग करतात. माझे यूट्यूबला कथा कीर्तनं बऱ्यापैकी त्यांनी टाकलेली. चॅनल सुंदर आहे, पण लक्ष देऊन ऐका बरं. हे चॅनलवाले लोक फार हुशार असतात. जे बडबड करतात, डुकल्या घेतात, सारखं इकडं तिकडं पाहत राहतात, त्यांची शूटिंग काढतात बरं काही. मग ते यूट्यूबला आलं का तुम्ही म्हणताल अहो आम्ही त्या आरतीताईचं कीर्तन, आमच्या मोनाचा कार्यक्रम झाला, तिथं गेलतो, बघा कसा कार्यक्रम झाला. मग तुम्ही डुकल्या घेताना, बडबड करताना दिसल्या की तुमच्या पाहुणे रावळे म्हणतील बघा तिथं जाऊन डुकल्या घेते त्या, तिथं जाऊन गप्पा मारी ते. असं होऊ नये. असं जर वाटत असेल तर सर्वांगाचे कान करून ऐका बरं. मी फार वेळ घेणार नाही, मला माहिती, कारण मला आता रात्री पुन्हा कीर्तन आहे. दिवसभराचा हा थकवा आणि एक तर माझी खरंच आधीच तब्येत बरोबर नाही, पण तरीसुद्धा मैया जशी बुद्धी देईल तसं मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं मला फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांगाचे कान करून बसा आणि सर्वांगाचे कान करून ऐका. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा ओला सुका दुष्काळ आपल्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं तर अजिबातच माझ्याकडे पाहू नका बरं. अगदी प्रसन्न बसा, एवढं प्रसन्न की तुमच्याकडं पाहून तासभर तरी मला आनंदानं कीर्तन करावं वाटेल, एवढं प्रसन्न बसा. विठ्ठल विठ्ठल. आजचा जो दिवस आहे तो खरं तर फार महत्त्वाचा दिवस आहे. आज धर्मनाथ बीज आहे. गोरक्षनाथांनी धर्मनाथांना आजच्या दिवशी अनुग्रह दिला, दीक्षा दिली आणि म्हणून
त्रिविक्रमांनी सांगितलं आजचा जो दिवस आहे हा खरं तर धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जाईल. आजचा जो दिवस जो नवनाथांचं दर्शन करतो, नाथांची मनोभावे पूजा करतो, त्याच्या घरामध्ये सुख शांती नांदते, आयुष्य आरोग्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं, धनधान्य त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होतं. म्हणून आपण या देखील सोहळ्याचे साक्षीदार आहे. नित्यानं या ठिकाणी कानिफनाथ महाराजांच्या या प्रांगणामध्ये कार्यक्रम होतच आले, पण आज मात्र एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आज नर्मदा मैयाची परिक्रमाचा पूर्णाहुती सोहळा आणि धर्मनाथ बीज अशी दोन्ही सूत्र आजच्या दिवशी आहे. त्यामुळे आजची महत्त्वाची सेवा आहे. थोड्या वेळामध्ये आपण सर्व मिळून त्या ठिकाणी गोड करण्याचा प्रयत्न करू. महाराजांचा अभंग अत्यंत गोड आहे. सर्वसामान्य जीवानं जरी आजचा अभंग ऐकला तर लक्षात येतं की अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आईला बोलवतात. परंतु नेमकं कोणत्या आईला बोलवतात? प्रत्येकाला 3 आई आहेत. तुम्हाला आहे का? तुम्ही म्हणता नाही बाई तुला असेल तर आम्हाला माहिती नाही, आम्हाला एकच आहे. पण इथं बसलेला असं कोणीच नाही की त्याला 3 आया नाही. प्रत्येकाला 3 आया आहे. लक्ष द्या बरं. एक आहे जन्मदात्री माता, जिनं आम्हाला जन्म दिला, ती आपली जन्मदात्री माता पहिली माता आहे. दुसरी माता आहे की जिच्यावरती तुमचं आमचं वास्तव्य आहे, ही आहे धरणी माता. आणि तिसरी आहे की जिचा उत्सव आपण आदिमाया शक्ती आई जगदंबा आई भगवती म्हणून तिला आपण पुकारत असतो, तिचा उत्सव आपण करत असतो. अशा 3 माता प्रत्येकाला आहे. परंतु वारकरी सांगतात की ह्या 3 माता जरी प्रत्येकाला असल्या, बाबा स्वर कंटिन्यू चालू ठेवा, एवढं निवंत नका बसू, स्वर चालू ठेवा. स्वर हाय तुम्ही धरा, स्वर धरा. वारकरी सांगतात आम्हा वारकऱ्यांना मात्र एक यष्ट्रा माता आहे आणि जनाबाई मात्र त्या आईला बोलवते के गई ग विठाबाई, के गई ग विठाबाई बाई, के गई ग विठाबाई, के गई ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, हिमानी चंद्रभागा, हिमानी चंद्रभागा भागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, ह्या चरणी गंगा एक एक विठाबाई, आई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा. एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई. वारकरी सगळं नातं देवाशी जोडतात. सकळ ही गोत माझे पंढरीसी जाण, बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठलाची आण. आपलं नातं देवाशी जोडतात. मग काही लोक म्हणले का हो तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाला जर आई म्हणता तर मग आईचा वर्षातनं एकदा तरी उत्सव करावा लागतो, तुम्ही पंढरपूरकर करता का? म्हणले हो आम्ही सुद्धा आमच्या पांडुरंग परमात्मा जी आमची आई आहे, तिचा उत्सव आम्ही करतो. पण आमच्या आईच्या उत्सवासाठी तुम्ही नेमकं बोलवता कुणाला? वारकरी म्हणले आमच्या आईच्या उत्सवासाठी आम्ही बोलवतो, पण बोलवणारे जे मंडळी ते नुसते महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही येतात. पण कधी की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळास गाठी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळास गाठी हो, पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी हो, हरी पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी, पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी.
महाराज म्हणले, अरे आमच्या वारीसाठी, आमच्या आईच्या गोंधळासाठी नुसते महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही वारकरी येतात. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो. वारकऱ्यांनी सांगितलं, आमच्या आईचा गोंधळ आम्ही चांगल्या प्रकारे घालतो. म्हणे, का हो तुम्ही जर तुमच्या आईचा गोंधळ घालता म्हणता, पण आमची गोंधळी पार्टी तुम्ही पंढरपूरकरांनी कधी बोलवली नाही. वारकरी म्हणले, आम्हाला बोलवायची गरज नाही, कारण आम्ही कोण आहे? आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी गोविंद गोपाळाचे मेळी गोपाळाच्या वेळी गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही दैवाचे गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळ. अरे आम्ही कोण आहे? म्हटले, आम्ही गोंधळीच आहे. म्हणे, काहो पण तुम्ही तुमच्या पंढरपूरकरांनी कधी आई समोर गोंधळाच्या वेळेला कापाकापी? वारकरी म्हणले, आम्हाला करायची गरज नाही. आणि हे माणूस प्राण्याला न शोभणारी गोष्ट आहे. खरं तर मुक्या जीवाची हत्या करून आपले जिभीचे चोचले पुरवणं हे अत्यंत चुकीचं आहे. पण काही काही लोकांना खरं तर मुक्या जीवावरती प्रेम करतात. म्हणे आम्ही मुक्या जीवाला मारायचं, मांस घरी घेऊन यायचं, ते बनवायचं, ते खायचं. मला तुम्हाला एक सांगावं वाटेल की अरे मांसाहार करणं हे खरं तर महापाप आहे. मांसाहार करू नये. आणि वस्तुतः एखाद्या जीवाला जर मारल्यानंतर जिवंत करण्याचा अधिकार आपल्याकडं नसेल तर त्याला मारण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला नाही. परंतु आपण मुक्या जीवांची हत्या करतो. मांस खाता हंस करी जोडून बैरी ठेवीला जोडून बैरी ठेवीला जोडून बैरी ठेवीला हंस करी जोडून बैरी ठेवीला जोडून बैरी ठेवीला जोडून बैरी ठेवीला. महाराज सांगतात, मांस खाता हौस करी. जसं आपण अन्न खाऊ ना तशी आपली बुद्धी बनत असते. ज्या बोकडाचं मांस आपण खातो, असं सांगितलं जातं, आपल्याला ज्ञात आहे की ज्या बोकडाला जन्माला आल्यानंतर अवघ्या काही तासातच आई बहिणीमध्ये फरक कळत नाही, आणि त्याचं मांस आपण खात असेल तर आपली बुद्धी किती बिघडत असेल. म्हणून व्यसनापासून, या मांसाहारापासून आपण सावधान राहिलं पाहिजे, बाजूला राहिलं पाहिजे. मांसाहार करू नये. आणि ज्या काणीपणात महाराजांची सेवा ज्यांच्या या नवनाथांची सेवा ज्यांच्या घरामध्ये एवढं कडक असतात महाराज, त्यांच्या घरामध्ये नीती नियम, खरं तर सगळं काही नियमानं पाळल्या जातं. परंतु मांसाहार करणं पाप आहे बरं, शास्त्र सांगतं. आणि खरं तर भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे, कलियुगाला स्थान दिलेलं आहे की जिथं मांस विक्री होते तिथं स्वतः कलियुग निवास करतो. म्हणून मांसाहार करू नये. पण आपण जर असं ब्रह्मज्ञान दिव्यज्ञान कुणाला सांगू गेलो ना, ते विचारणं पोहोचलेले असतात लोक, आपल्या पुढचं बोलून रिकामे होतात. एकदा एका परिवारामध्ये मी कीर्तनाला गेले. 4 जण भाऊ होते, सगळं घर माळकरीने एकाच पठ्ठ्याच्या गळ्यात माळ नव्हती. मी पाहिलं, म्हणलं, का हो तुमचं सगळं घर पारमार्थी? की म्हणे, हो ताई आमचे सगळे घरचे माळकरी आहे, पण आमच्या घरात एकाच भावाच्या गळ्यात माळ नाही. मी का हो? मग असं ते म्हणले, ताई जरा तुमच्या भाषेत सांगा म्हणे समजून. कथा कीर्तनं तर नेहमी ऐकतो, पण माळ काय त्यानं अजून घातली नाही. आता मला वाटलं घरच्यानं मोठेपणा दिला, आपण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळे बाजूला गेले आणि आमची अशी चर्चा चालली. म्हणलं, का हो माऊली तुमचं घर सगळं परमार्थी? की म्हणे, हो ताई सगळे घरचे माळकरी म्हणे. म्हणलं, मग तुमच्या गळ्यात माळ नाही? तो म्हणे, कसं आहे ताई, मला या सगळ्या घरच्या लोकांनी विचार करून सोडलेलं आहे म्हणे. आता तुम्ही रेंजमध्ये असाल तर तुम्हाला कळेल, तुम्ही रेंजमध्ये नसाल तर तुम्हाला काही कळणार नाही. आणि कधी कधी टावर खालीच रेंज येत नाही, त्याला आमचा नाविलाज. पण तुम्ही रेंजमध्ये बसा. काही काहीला रेंजच राहत नाही. आमच्या गावातल्या आजीबाईला म्हणलं, आजीबाई आपल्या गावातले सखाराम तात्या कोमात गेले. मी आजीबाई आपल्या गावातले सखाराम तात्या कोमात गेले. ती म्हणे, बाई आरती ताई ते मोठे लोक आहे, ते कुठं जाते? म्हणजे असं रेंजमध्ये नसलं की घोटाळा होत असतो, त्यामुळे रेंजमध्ये बसलं पाहिजे. बरं, विठाला विठाला म्हणलं, काहो माऊली तुम्हाला इकडं सोडण्यापेक्षा असं एखाद्या धरणात कमून सोडलं नाही? पण म्हणलं आता घरच्यांना मोठेपणा दिला, आपण सांगितलं पाहिजे. म्हणलं, माऊली मांसाहार करू नये बरं. जो मांसाहार करतो ना त्याच्या 40च्या पुढे गुडघे निस्तेज होतात. मेदाचं प्रमाण वाढल्यामुळं पाठीचा मज्जातंतू कुजू लागतो, दृष्टीचं तेज निस्तेज होतं. मांसाहार करू नये. मग तुम्हाला ताई काय खावा? मी लावो पुरणपोळी खावा.
ते म्हणलं तर 1000 पोळी आणि एक नळी बरोबर राहते म्हणलं. आता यांच्या पुढं काय डोकं फोडून घेता. भले ते विचित्र असतात महाराज लोक, पण संत सांगतात की मुक्या जीवाची हत्या करून आपले जीवीचे चोचले पुरवणं हे माणूस प्राण्याला न शोभणारी गोष्ट आहे. आणि म्हणून कापायचंच असेल जरूर कापा, पण काय काम क्रोध बकरा कापा. आपले विकार खरं तर आपल्याला कापायचे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं का हो तुकाराम महाराज, तुम्ही आईला बोलवता हे आम्हाला कळालं. तुम्ही सांगता की प्रत्येकाला आया आहेत, पण मग तुम्ही नेमकं कोणत्या आईला बोलवता? महाराज सांगतात मी माझ्या जन्मदात्री आईला बोलवत नाही. याचं कारण माझी जी जन्मदात्री माता आहे तिला देश काल पात्र याची मर्यादा आहे. माझ्यावरती जर प्रसंग आला आणि मी जर म्हणलो आई धाव घाली आई, तर माझी आई येऊ शकणार नाही. पण एक माता मात्र माझी अशी की माझ्यावरती जर प्रसंग आला तर मागे पुढे उभार आहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. आलिया गात निवारा, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभार आहे संभाळित. आलिया घात निवारा या निर्वाणी गोविंद ऐसे मागे पुढे. भगवान परमात्मा त्या भक्ताचा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. प्रसंग आला त्या वेळेला भगवान आलेच. दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं होतं, हे दुःशासना जा त्या द्रौपदीला विवस्त्र कर आणि माझ्या मांडीवरती आणून बसव. परंतु द्रौपदीला हात लावणार, वस्त्राला हात लावणार त्याच क्षणी द्रौपदीला माहिती होतं माझ्यावरती प्रसंग जर आला तर मला सोडवणारा नक्कीच माझ्या संरक्षणासाठी आल्याशिवाय राहणार नाही. तिनं दोन्ही हात फैलावले आणि पुकारलं देवाला की कब आएगा मेरा सावरिया, कब आएगा मेरा सावरिया, कब आएगा मेरा सावरिया, कब आएगा मेरा सावरिया. मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा, जाने कब आएगा मुझे अपना बनाएगा. मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा. कारण तिला ठाऊक आहे की जब कोई नहीं आता मेरा शाम आता है, जब कोई नहीं आता मेरा शाम आता है. मेरे दुख के मेरे दुख के दिनों में ओ बड़ा काम आता है. मेरे दुख के दिनों में ओ बड़ा काम आता है. मेरे दुख के दिनों में वो मेरा शाम आता है, मेरे दुख के दिनों में वो मेरा शाम आता है. जब कोई नहीं आता मेरा शाम आता है, जब कोई नहीं आता मेरा शाम आता है. मेरे दुख के दिनों में ओ बड़ा काम आता है. मेरे दुख के दिनों में ओ बड़ा काम आता है. ओ मेरे दुख के दिनों में वो मेरा शाम आता है, मेरे दुख के दिनों में वो मेरा शाम आता है. जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा स्वयं भगवान येत असतो. द्रौपदीनं देवाला पुकारलं, कौरवे पांचाळे सभे माझी आणली. वस्त्रहरण वस्त्र कैसे झाला माऊली, वस्त्रहरण वस्त्र कैसे झाला माऊली. वस्त्रहरण वस्त्र कैसे झाले माऊली, वस्त्रहरण वस्त्र कैसे झाले माऊली. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. भगवंत सांभाळत असतो बरं साधकाला, भक्ताला. त्यामुळे फक्त विश्वास तितका अतूट असला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जन्मदात्र्या आईला मी बोलवत नाही. खरं पाहिलं तर आईचं प्रेम आहे. आणि खरं तर निस्वार्थपणानं प्रेम करणारं या जगामध्ये एकच पात्र आहे, ते म्हणजे आई. आई हे नातं जर ईश्वरानं कशासाठी निर्माण केलं असेल
तर प्रेम देण्यासाठी आई निर्मिली, आई देवाचे रूप. प्रेम देण्यासाठी आईची निर्मिती ईश्वरानं केली. या विश्वामध्ये आपली आई जाऊ द्या, आणि दुसऱ्याच्या आईला आपण कितीही आई म्हणा, पण दुसऱ्याची माय कधी आपली माय होऊ शकत नाही. आईचं फार निस्वार्थ प्रेम असतं. लेकरावरती किती प्रेम असतं. आता हे मृदुंगाचार्य दादाश्री दोघेही मृदुंग वाजवतात ना, असेच एक मृदुंगाचार्य महाराज रोज वनात जाऊन मृदुंग वाजवायचे. त्यांचा मृदुंग ऐकला की एक छोटंसं बकरू तिथं येऊन बसायचं. महाराजांनी विचारलं, का रे, मी मृदुंग वाजायला बसलो कीच तू या ठिकाणी येऊन बसतो, तुला माझ्या हातातला गोडवा आवडतो, लग्गे आवडतात का, मुखड्या आवडतात रे? बकरानं सांगितलं, बाबा तुमच्या हातातला गोडवा काय, लग्ग्या काय, मुखडे काय, मला काही सुद्धा कळत नाही. अरे मग येतो याचं कारण, बाबा जो मृदुंग तुम्ही वाजवताय ना, त्या मृदुंगाचं शाईपान आणि धूमपान माझ्या आईच्या कातड्यापासून बनलो, आणि तुम्ही थाप टाकली की मला वाटतं माझी आईच मला बोलते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. निस्वार्थपणाने आई लेकरावरती प्रेम करते. कधी आई म्हणते का, बाळा मी तुला तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणार आहे, 9 महिने 9 दिवस मी पोटामध्ये लहानचं मोठं तुला केलेलं आहे, पण तू मोठं झाल्यानंतर मला असा बंगला बांधून दे, अशी गाडी दे, म्हातारपणापर्यंत माझ्या वय झाल्यानंतर सुद्धा तुला मला सांभाळावं लागेल. असं कधी आई वचन मागून घेते का हो लेकराला? बोला ना, हो नाही काहीतरी बोला ना. मागते का आई? कधीच नाही. निस्वार्थ प्रेम आई लेकरावरती करत असते बरं. आणि म्हणून आजकाल कधी कधी आपण विदारक परिस्थिती पाहतो, पण कधी जर आई वडिलांविषयी रागद्वेष भावना निर्माण झाली, कधी कधी निवांत बसायचं, प्रेमानं मनातून म्हणायचं की आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार. कधीतरी खरंच मनातून या भावना व्यक्त करायच्या की आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो तान्हा, अमृताहून गोड आई पाजला सपाना. तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरशी तू गमलाई. तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. एकदा आई वडील गेले ना, आपल्या हातात एवढे शब्द बाकी राहतात की कहा गए ममता भरे दिन, कैसे जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहा,
आ ओ मा तुझे ढूंढू मैं कहा. खरं तर हे शब्द आपल्याकडे बाकी राहतात, म्हणून जोपर्यंत आपले माता पिता जिवंत आहे तोपर्यंत मनापासून त्यांची सेवा करा. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, माझ्या आईचे तर माझ्यावरती एवढे उपकार आहे, मी माझ्या अंगाचं कातळं काढून चपला जरी शिवल्या तर मी उत्तीर्ण होणार नाही, पण आईला मात्र मी बोलवत नाही. दुसरी धरणी माता तुकोबाराय म्हणतात, माझं वय राहिलं नाही त्या माऊलीची सेवा करायला. मी वाणीनं फक्त म्हणू शकेल की गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताणा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. मी फक्त वाणीनं म्हणू शकतो, आईची सेवा करू शकतो, कारण माझं वय सेवेचं राहिलं नाही. पण तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जन्मदात्रे आईला नाही, जगत जननी धरणी मातेला नाही, तर मी एका आईला बोलवतो की जिच्या भेटीची ओढ मला लागली. आणि अंतःकरणपूर्वक जगद्गुरु तुकोबाराय आर्त हाक आईला देतात अभंगाचं प्रथम चरण. धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, हो धाव घाली आई, आई धाव घाली आई, हो धाव घाली आई, धाव घाली आई. आता पहाटी सकाळी, 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 आता पहाटी सकाळी. धीर नाही माझे पोटी, 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 धीर नाही माझे पोटी. या सगळ्या मंडळीसाठी एकदा तुमच्या हातात टाळ्या वाजवतील का? क्या बात आहे. अतिशय गोड. कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून नेण्याची ताकद या सर्व मंडळीमध्ये आहे. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, वेड्या गबळाचे कामळ. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे, नाही तर आमच्या नशिबी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले, फिजा उडालेले. आपण एक म्हणून त्यांनी मागं तिसरंच म्हणू. एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. किती सुटसुटी दे. तरी एक जणांनी प्रमाण दिलं, शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांनी शब्दसुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसून घेतले. पण वा, सुंदर, अतिशय चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाला आपण गायली की धाव घाली आई, धाव घाली आई, हो धाव घाली आई, आई धाव घाली आई. आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी, हो
आई आता पाहतेस काही. आई आम्हाला आता तुझा वियोग सहन होत नाही. भगवत भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं हृदय पांडुरंगाच्या भेटीसाठी व्याकुळ झालं आणि आर्त भावनेनं जगद्गुरु तुकोबाराय आज आईशी बोलतात. धाव घाली आई आता पाहतेस काही. तशी परिक्रमावासी साधकांची अवस्था अशीच होते बरं. रस्त्याने चालता चालता कधी थकून व्याकुळ होऊन बसला तरी असं वाटतं की कुठंतरी नर्मदा मैया येईल, कुणाच्या तरी माध्यमातून येईल, आम्हा साधकांना दर्शन देईल, अशी प्रत्येक साधकाला एक आस लागलेली असते. परंतु परिक्रमेच्या या प्रवासामध्ये निश्चितपणानं एक ना एक दिवस मैया कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन साधकाला नक्की दर्शन देत असते. मग कुणाच्याही माध्यमातून ती कुणाला वयस्कर आजीबाईच्या रूपामध्ये देईल, कुणाला छोट्याशा बालकीच्या रूपामध्ये देईल, छोटीशी कन्या काहीतरी हातामध्ये घेऊन आलेली असेल, कुणाच्या न कुणाच्या माध्यमातून दर्शन मैया देत असते. परिक्रमाला आम्ही ज्या वेळेला मार्गानं मार्गस्थ असतो, कधी कधी असे प्रसंग असतात की तिथं कुणी माणसं रस्ता विचारायला राहत नाही. अगदी रस्ता जाईल कुठे हेही सांगता येत नाही. त्यावेळेला साधक एकच करत असतो. इथं कुणी परिक्रमा केलेली असेल तर त्याला ठाऊक असेल, फक्त एका जागी उभं राहणार आणि जोरानं आवाज देणार, नर्मदे हर, असा आवाज ऐकला की कुठून ना कुठून आवाज आपल्याला येणारच. आणि नाही आवाज आला तर कोणीतरी रस्ता सांगणार तरी तिथं आवाज आपल्याला येणार. म्हणजे ही खरं तर ताकद आहे बरं परिक्रमेची. तुम्हाला अनेकांना असं ऐकावं वाटतं की काहीतरी अनुभव आम्ही परिक्रमावासियांचे ऐकले पाहिजे, पण त्यांना या व्यासपीठावर सांगणंच असं एवढंही सोपं नसतं बरं. परंतु परिक्रमावासियांचा आदर मात्र फार मंडळी प्रेमानं करतात. आम्ही असंच एका घरी भोजनासाठी गेलो. गृहस्थी सेवा होती, म्हणजे घरचे लोक बनवून खाऊ घालत होते. मी म्हटलं काहो इकडं परिक्रमावासियांप्रती फार आदर आहे, आम्ही तर नेहमीच आहे. आमच्या घरी 2 पाहुणे वाढव झाले तर बाई माणूस किरकिर करते. तुम्हाला असं द्वेष नाही वाटत का रोज स्वयंपाक करायचा, चहा करायचा? नाही म्हणे ताई, म्हणजे ते म्हणे माई आम्हाला मैया म्हणायची, मैयाजी हे हमको भाग्य से मिळती म्हणे ही सेवा, आमच्या भाग्यानं आम्हाला सेवा मिळते. आणि मला खरंच एक वेळेला अनुभवच आला. मी म्हणाला म्हणजे असं सहज आम्ही प्रवास करत होतो आणि तिकडं जास्तीत जास्त आम्हाला खायला फक्त वरण चपातीच असायची. फार झालं तर ते भले मोठे मोठे रोड असायचे ते आहारात भाजलेले आणि त्याच्याबरोबर वरण असायचं. मला काही ते आवडत नव्हतं. पण आता काही असो, तिकडं दुसरं काहीच नाही, फार दुकानही आपल्याला पाहायला भेटणार नाही. जे आहे ते खावंच लागतं. घरी आपली टेच असते, ये द्या ते द्या, हे नाही आवडलं ते करा. तिकडं तसलं काही चालत नाही. आपण इकडं महंतन संतन महाराजन ताई हे सगळं इकडंच. तिकडं गेलं की सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आपलं राहायचं, ताट घेऊन जायचं, मागून त्या ठिकाणी घेऊन यायचं, खायचं, ताट धुवायचं, ठेवून द्यायचं, हे सगळं काही दिनक्रम तिथं चालू असायचा. परंतु मी मोनाला सहज म्हटलं, आम्ही असं फोनवर चर्चा झाली आमची, गावाकडून फोन आला होता. म्हणे काय खाल्लं आज तुम्ही? म्हटलं काय नाही बाबा, इकडं वरण भाताशिवाय काही राहतच नाही, कधी पाव डाळ चपाती हेच आम्हाला खायला भेटतं. परंतु त्या दिवशी मी आज सहज बोलून गेले. संध्याकाळच्या वेळेला एक गाव आलं समोर आणि त्या मैयानं आम्हाला आवाज दिला, माताजी ओ मैया आ जाओ आ जाओ. आम्ही गेलो, तिनं चहा बनवला, चहा घेतला. म्हटलं मैयाजी अभी हमको 6 किलोमीटर आगे जाना है, थोड़ा सा हमको देर हो जाएगी, तो हमारे साथ कोई है नहीं, तो हम चलते आगे. ती म्हणे नाही नाही आता तुम्ही भोजनच करून जा म्हणे. मग तिचा मालक आला, नहीं नहीं जीजी आप भोजन करके ही जाओ, हम तुमको कल पहुंचा देंगे. नहीं नहीं म्हटलं आम्ही गाडीत बसत नाही, आमची परिक्रमा पैदल आहे. नहीं नहीं हम हमारे घर आज रुकना ही पडेगा आपको. आम्ही त्या घरी थांबलो. त्या माऊलीनं आम्हाला खूप सुंदर स्वयंपाक बनवला, खीर बनवली, पुऱ्या बनवल्या. आणि ती एकच दिवस नाही, आम्हाला 6 दिवस झाले, सकाळी ते संध्याकाळी, म्हणजे वेगवेगळं बदलून भाजी असायची. पण नंतर मी मैयाला म्हटलं, मैया असं वाटलं का तुम्हाला की आम्ही खरं तर इथं भोजनाचे आचरणं चालू असं होणार नाही. खरं तर ही इथं आल्यानंतर आमच्याकडून साधना घडावी, कधीतरी आम्हाला तुमचं दर्शन व्हावं, ही मनातून आमची इच्छा आहे. त्यामुळे हे भोजन हे आता भेटत राहणार आहे, पण इथं आम्हाला ज्या अपेक्षेनं आलो ते खरं आज आम्हाला इथं भेटलं पाहिजे. म्हणून साधकाची एक अवस्था नेहमी असते की कधीतरी मैयानं आम्हाला दर्शन द्यावं, मैयाचं कधीतरी आम्हाला दर्शन व्हावं. आणि साधक ज्या भावनेनं गेला
कधी जर मनात आलं एखाद्या साधकाच्या की मैयानं आज आम्हाला दर्शन द्यावं, तर मैया कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये साधकाला येऊन दर्शन देत असते बरं. मग ते मगरीच्या रूपानं असू द्या, मैयाचं मगर हे वाहन आहे, पाण्यामध्ये कुठंतरी आपल्याला मैयाचं दर्शन होतं. छोटीशी बालिका तरी येऊन आपल्याला काहीतरी 2 घास खायला देईल, एखादी वयस्कर आजी तरी आपल्याला भेटेल. फक्त मनातून तेवढा श्रद्धाभाव असला पाहिजे. मनातून जर आपण मैयावरती प्रेम केलं तर मैया नक्कीच महाराज त्या साधकाची मन इच्छा पूर्ण करणारी आहे. तुम्ही कधी रस्त्याने जाताना असा सहज मनामध्ये काही संकल्प जरी आला तर तुम्हाला तो पूर्णत्वाला गेल्याचा अनुभव त्या ठिकाणी जाणवेल. एवढी कृपा करणारी मा नर्मदा जी आहे. इकडं आपण गंगा ह्या ज्या नद्या आहेत या फक्त मानवी जीवाचं पाप घालवणाऱ्या आहे, परंतु मा नर्मदाजी जी आहे ती जीवाला मोक्ष प्रदान करणारी मैया आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. नर्मदा मैयाकडं कधी एखादी नदी म्हणून पाहायचं नाही. तुमच्या सर्वसामान्य आपल्या जीवासाठी ती नदी असेल, पण साधकासाठी मात्र नर्मदा मैयास प्रत्यक्ष मा आहे. अमरकंठकवरनं मैयाचं प्रागट्य आहे. अगदी छोटासा कुंड. इथं जसं आपण ब्रह्मगिरीकडे गेल्यानंतर जसे कुंड आहेत तसे तिथेही कुंड आहे. मैयाचं प्रागट्य अत्यंत छोटं आहे. इकडं आल्यानंतर पुढे विस्तारानं मोठ्या मोठ्या नद्या मैयाला मिळत गेल्या म्हणून मोठं स्वरूप मैयाचं बनलेलं आहे. पण अमरकंठ हे मैयाचं मस्तक आहे. इकडं शूलपाणी झाडी जी आहे तिथं मैयाचं स्वतः हृदय, नेमावरलं गेलं की नाभी, समुद्राकडे मैयाचे पाय आहे आणि हा पूर्ण असणारा 4000 किलोमीटरचा प्रवास आहे. अगदी परिक्रमावासी अत्यंत श्रद्धेनं प्रेमानं मनापासून करतात. पण मैयावर भार टाकला ना एखाद्या प्रसंगाचा, एखाद्या संकटाचा, तर मैया नक्कीच त्याची इच्छा, त्याची मनोभावना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आमच्याबरोबर आता आमचा एवढाच एक ग्रुप टिकला आमच्याबरोबर. आम्ही त्यांना सबोधून घेतलं का त्यांनी आम्हाला घेतलं नाही सांगता येणार, परंतु एवढाच एक शेवटचा ग्रुप आमच्याबरोबर होता अमरकंटकपासून. मग ते आम्ही अशी चर्चा करत होतो. ज्याला त्याला ज्याचा त्याचा अनुभव आलेला जो तो सांगत असतो परिक्रमेमध्ये. काही काहींना उत्कंठ असते की तुम्हाला असा काय अनुभव आला. काही काहींची परिक्रमा झालेली त्या उत्तर प्रदेशमधले तरीसुद्धा आपल्याकडे येणार, विचारपूस करणार, मैयाजी आपको कभी मैया ने दर्शन दे दिया असं विचारणार. परंतु माऊली मला त्यांनी सांगितलं म्हणे, मी एवढा आदर का करता तो तुम्ही परिक्रमावासियांचा. त्यांनी सांगितलं आमच्या इथं एका व्यक्तीच्या अंगावरती, म्हणजे एक व्यक्ती परिक्रमावासियांच्या अंगावरती थुकला होता म्हणे, तर काळं तोंड करून गाढवावरती बसून त्याची धिंड काढली. तेव्हापासून परिक्रमावासियांचा अहो आम्ही अक्षरशः त्यांच्या शेतातून जातो ना, लोक आता एक इथून चालला का दुसरा तिकडून, त्यांचे माला आम्ही त्यांच्या देखत जरी तुडवले परिक्रमावासियांनी तरीसुद्धा ते लोक काही म्हणत नाही. कारण ते म्हणतात आम्ही शेतातला 3रा हिस्सा हा मैयाला देऊन टाकलेला आहे म्हणतात. त्यामुळं परिक्रमावासियांवरती प्रेम करतात. परंतु हा जो ग्रुप होता आम्ही अत्यंत श्रद्धेनं प्रेमानं राहिलो, सोबत आलो. मग त्या काकांना मी म्हणलं, काका तुम्ही परिक्रमा केली, याच्या आधी तुम्ही संप्रदायात भक्ती परमार्थ या क्षेत्रात होते का. म्हणे ताई मी नव्हतो. मी वयाच्या म्हणजे मी 4थीला असल्यापासून गांजा पित होतो म्हणे. आणि परिक्रमेला आलो, मी संकल्प केला बाबा आता हा गांजा मला सोडायचा. आणि मी मैयाला पहिल्याच दिवशी सांगितलं, मैया मी संकल्प करतो आहे, मला माझं हे व्यसन सोडायचं आहे, मला शक्ती दे. त्यानं सांगितलं ताई मी गांजा सोडला. आणि 8 दिवसाचा प्रवास झाला की शूलपाणी झाडी लागते. त्या शूलपाणी झाडीमध्ये त्यांच्यासोबतचे एक दादाश्री पुढं गेले. पायाला चिखल लागलेला होता, कारण शेतातून कुठून पाकदंडी चालावं लागतं. तो चिखल त्यांनी पायाचा काढला आणि ते जाऊन बसले. अर्धा तास झाला त्यांना बसून. मग हे आले, हे यांचा पायाचा चिखल काढत, यांनाही वेळ झाला, दोघेही गेले. आणि गेल्यानंतर या माऊलीनं यांना पाहिलं, हे जे दुसऱ्यांदा गेले, आणि त्यांना पाहून असा भला मोठा गांजाच घेऊन आली. गांजा घेऊन आली, म्हणली लीजिए बाबाजी आप. ते त्या दादाकडं पाहायला लागले. म्हणे अरे ह्यो गांजा तर माझ्यासाठी आला इथं. म्हणे मग दादा आता काय मैयाची इच्छा आहे काय, किंवा म्हणे मी गांजा पिलो पाहिजे म्हणून. पण म्हणले नाही नाही, ही माझी मैयाची परीक्षा असावी म्हणे, मी गांजा पिणार नाही. अक्षरशः महाराज त्या व्यक्तीनं 4थीच्या वयापासून गांजा पिणारा माणूस, पण त्यानं मैयाच्या सानिध्यात संकल्प केला. तुम्हाला ताई आता मी 3 महिने झाले, मला कुठली आठवण नाही, काहीच नाही. तो गांजा त्यानं सांभाळून ठेवला. त्याला वाटलं कधी काय सांगावं हे व्यसन आहे, आठवण आली तर राहू द्यावं सोबत.
पण शेवटी तो म्हणला नाही ताई ही मैयाची शक्ती म्हणला. त्यानं तो गांजा येता येता अमरकंटकला काही साधूंकडे देऊन टाकला. मला सांगायचं आहे तुम्हाला, आपण मनोभावे संकल्प करा. एक पोलीस होता आमच्याबरोबर बीड जिल्ह्यातला, त्यानं सांगितलं ताई मी सस्पेंड झालो म्हणले, काहीतरी चूक घडली, मी एका शिक्षकाला दारू पिऊन बोललो, पण मग एका आमच्या गावाकडल्या महाराजांनी मला आणलं म्हणले, मी घरी रोज पिल्याशिवाय राहत नव्हतो, इथं आलो नुसतं मैयाचं जेल पितो तर मला दारू प्यायची आठवणसुद्धा होत नाही म्हणे. तर एवढी कृपा करणारी खरं तर मा नर्मदा जी आहे. म्हणून साधक ज्यावेळेला मा मैयाच्या परिक्रमेच्या सान्निध्यात असतो ना, त्यावेळेला साधकाचं सुद्धा हृदय असं व्याकुळ होतं, मैया कधीतरी तू आम्हाला दर्शन द्यावं. अतिशय व्याकुळ होऊन कधी कधी साधक अंतकरणापासून मैयाला प्रार्थना करत असतो, मैया की धीर नाही माझे पोटी, 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 धीर नाही माझे पोटी. हो धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. हो झालो वियोगे हिमपोटी, झालो वियोगे हिमपोटी, हे हो धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, माझे पोटी. आई आता आम्हाला धीर धरवत नाही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हिमपुटी. आई प्रगट हो, आमच्यावरती कृपा करावे शीतल, बहु झाली हळहळ, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हिमपुटी. असा गोड अर्थाचा अभंग आहे. 2:10 मिनटं कमी आहे, फार वेळ झालेला आहे या कार्यक्रमाला. कन्यापूजन आहे, ब्राह्मणाची पाणीपूजा आहे आणि ही सगळी मिरवणूक, हा सोहळा खरं तर मैयाचं स्वागत अशा पद्धतीनंच केलं पाहिजे. आपलं परमभाग्य आहे. आपण निश्चितच भाग्यवान मंडळी आहे की या सोहळ्याचे साक्षीदार आपण आहात. सगळेजण या मैयाच्या स्वागतासाठी आपण उपस्थित राहिलात. आणि खरं तर आज धर्मनाथ बीज आहे, हे दोन्हीही उत्सव आज एकत्र आहे. परंतु वेळ थोडासा जाऊ द्या, हा दिवस पुन्हा आपल्यासाठी येणार नाही, कारण हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आणि म्हणून थोडासा वेळ जरी झाला तर तो वेळ, त्या वेळेला नाराज न होता सगळ्यांनी तो वेळ समजून घ्या. सगळ्यांनी आता ताट बसा, 2 हातानं टाळी वाजवा, प्रेमानं सर्वजण आपण नर्मदा मैयाचं 2 मिनटं भजन करू आणि नंतर संप्रदायाच्या नियमानं भजन करू. सगळ्यांनी टाळी प्रेमानं सर्वांनी आमच्याबरोबर भजन करा. नर्मदे हर बोलो नर्मदे हर, 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 नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर,
एकदा सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करा, प्रेमानं म्हणा नर्मदे हर. प्रेमानं प्रेमानं सर्वांनी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. विठोबा रखुमाई एक साथ विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय. जय विठोबा रखुमाई, जय 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ताली वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विनेकऱ्याला बुक्का लावा, विनेकऱ्याला. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा 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 रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
बघा सत्काराला कोणी इकडे येऊ नका. कीर्तन झाल्यानंतर मग आपण सत्कार करणार आहेत. सर्वांना विनंती आहे कीर्तन झाल्यानंतर या. बसा बसा 2 मिनिटं बसा. सर्वांनी खाली बसा. म्हणजे बाकीच्यांनी खाली बसून घ्या. कीर्तन झाल्यावर ताई इथंच राहणार आहे. तुम्ही त्यांच्यानंतर फोटो काढा. श्री राधे श्री राधे. हे बघा शांतता ठेवा. खाली बसा खाली बसा. कार्यक्रम झाल्यानंतर हा सन्मान राहत असतो, हा सत्कार सोहळा असतो, असं मध्ये नाही. आम्हाला मान्य आहे आपण खरं तर सगळे या परिवारावरती आमच्यावरती प्रेम करणारे मंडळी आहात. पण खरं तर आता हा कार्यक्रमाचा वेळ आहे. 5-10 मिनिटामध्ये आपल्याला सेवा संपन्न करायची. त्याच्यानंतर हा सत्काराचा कार्यक्रम आपण पुनश्च या ठिकाणी ठेवणार. त्यामुळे आता कोणी उठू नका, आस्ताव्यस्त बडबड करू नका. 5-10 मिनिटं फक्त आपल्याला शांतता राखायची. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 खरं तर आज या परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे. राहू दे शांतता राहा. आजचा जो दिवस आहे या परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर स्मरणात ठेवण्यासारखा हा दिवस असतो. परंतु कार्यक्रम आजच्या दिवशी हे सगळीच काही घाई असते. आज कन्यापूजन असतं, पाणीपूजा असते, भव्य दिव्य मैयाची मिरवणूक असते. त्यामुळं हा सगळाच व्याप आजच्या दिवसाला असल्यामुळं थोडासा कार्यक्रमाला उशीर होऊन जातो. पण मी तुम्हाला सांगितलं ना, हा दिवस पुन्हा उद्या आपल्यासाठी नाही आहे. त्यामुळे थोडासा वेळ जरी झाला तर सहन करा. नाराज परिवारावरती आमच्यावरती होऊ नका. म्हणताना नाही तर या बाईला काय आली तर आली की ओरं लावून धरलं कीर्तन. काही काहीला राग द्वेष असतो ना, ते काय बोलतील आपल्याविषयी सांगता येत नसतं. कीर्तन जर कधी सुरू व्हायचं असलं ना, आपण एखाद्याला म्हणलं चला कीर्तन सुरू झालं, चला लवकर कीर्तनाला, ते म्हणतात नाही नाही थांबा, ते एकदा गायक वादकाची इवळी झाली का मग आपण जाऊ म्हणतात. कधी कधी लोक द्वेषानं काय बोलतील. पण खरं तर आजचा हा वेळ फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे थोडासा कार्यक्रमाला वेळ झाला. अजून भोजनं सगळ्यांचे बाकी आहे. आम्हीही कार्यक्रमाच्या व्यापानं थकलेलो आहे, प्रवासानं आम्ही थकलेलो आहे. पण ही मैया देणारी, मैयाचीही असणारी शक्ती आहे. त्यामुळं आता तुमच्यासमोर उभं राहून ही सेवा करू शकते. सकाळी मी उठले ना, त्याही वेळेला मला फार थरथरल्यासारखं होत होतं. मला गाडीसुद्धा व्यवस्थित बसता येईना. मी म्हटलं अरे आता इथं माझी अशी हालत, कीर्तन होईल का नाही माझ्याकडून व्यवस्थित. पण हे आपण करत नाही, हे सगळं काही मैया करून घेत असते. आणि म्हणून मैया खरं तर नर्मदा मैयाचं जे स्वरूप आहे अत्यंत सुंदर आहे. तुम्ही पहा नर्मदा मैयाजींचं जल आणि इरवी नदींचं जल अतिशय फरक आहे. अतिशय शुद्ध असणारं मैयाजींचं जल आहे. दादागुरू महाराज तुम्ही नाव ऐकून असाल, यूट्यूबला ऐकत असाल तर अक्षरशः महाराज नुसतं मैयाच्या पाण्यावरती तो महात्मा जिवंत आहे, काहीसुद्धा खात नाही. ही ताकद खरं तर मा नर्मदा मैयाच्या या जलामध्ये आहे. आमच्याबरोबर माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विकास महाराजांचं कीर्तन झालं. त्यांनी सांगितलं कीर्तनामध्ये की अरे माझ्या कानाला ठणक लागला होता, ठणक बंद झाला नाही. रात्रीच्या वेळेला कुठं जावं काय जावं, मी मैयाचं जल घेतलं, नर्मदे हर म्हणून कानात पाणी सोडलं तर माझा तेव्हापासनं ठणक बंद झाला, तो अजून नाही. अरे कित्येक रोगसुद्धा रोगातून मुक्त करणारी ही मान नर्मदा जी आहे. आणि अमरकंठकवरनं मैयाचं प्रागट्य आहे. एरवी ज्या वेळेला हा महाप्रलय होईल त्यावेळेला सगळं काही नष्ट होईल, पण मा नर्मदाजी मात्र तशाच रूपानं त्या ठिकाणी वाहत राहते आहे. कारण भगवान शिवांची अत्यंत लाडकी असणारी ही कन्या आहे. मैयाचं जे भगवान शिवांचं स्वरूप, भगवान शिवांचं तेज म्हणजे मा नर्मदाजी. एकदा मा पार्वतीनं विचारलं होतं नेमकं ही नर्मदाजी कोण आहे मला सांगा ना. त्यावेळेला भगवान शिवांनी स्वतः सांगितलं होतं मी जर तिचं वर्णन करू गेलो तर मला समाधी लागेल अशी असणारी मा नर्मदाजी. म्हणून मैया अमरकंठ कवाली तू हे भोली भाली हो मैया अमरकंठ कवाली तू है भोली भाली, अमरकंठ कवाली तुम भोली भाली. मैया अमरकंठ कवाली तू है भोली भाली. दुनिया
असणारी मा नर्मदा जी आहे आणि प्रत्यक्ष मा नर्मदा मैयाच्या सेवेसाठी आज आपण या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहे. भाग्यवान म्हणावा लागेल हा परिवार की ज्या परिवारामध्ये एवढी सात्विक कन्या खरं तर जन्माला. अरे कीर्तनकार होणं ह्या त्या गोष्टी कॉमन आहे, हे काही एवढं अवघड नाही. परंतु मैयाची परिक्रमा घडणं, आयुष्यामध्ये ह्या साधना घडणं खरंच सोपं नाही बरं. हे जन्मोजन्मीचीच पुण्य सामग्री असावी लागते आणि हे कुणाच्याही नशिबात नसतं. कित्येक परिक्रमेला जाणारे निम्म्यातून वापस येतात बाबा. मैया सगळ्यांचीच पूर्ण करून घेते असं नाही. कारण मी सुरुवातीला गेले, आम्ही ओंकार पर्वत आहे तिथं 8 किलोमीटरची परिक्रमा करून मी आली आणि एक मनुष्य असा साधू वेशामध्ये होता, पाठीला बॅग दंड कमंडलू होतं आणि बाबा आम्ही गेलो. मी थकून आलेले होते 8-10 किलोमीटर चालून, मला थोडंसं कधी बसेल असं झालं आणि त्याच्यात त्या व्यक्तीनं पाहिलं आणि तो दारू पिलेला होता थोडासा. तो आला आणि आम्ही असं बोलत होतो, म्हणे अरे आप भाऊ बहुत भाग्यशाली हो, परिक्रमा में आयो हो, असं तसं आम्हाला बोलायला लागला. आता मी लई पिलेलं ही जास्तच वाढव बोलण्यापेक्षा आपलं चला निघून. आमच्या सोबतचे काका होते, मी असं हाताला धरलं, म्हणलं काका चला. त्याला वाटलं हिनं माझा तिरस्कारच केला. मला म्हणलं जाओ तुम्हारी परिक्रमा पुरी नाही होगी. मला अरे मी तर एवढी गडबडले, मला त्या दिवसापासून असं टेन्शनच आलं, मला करमानाच झालं. मैयाला म्हटलं बाबा झाली असेल चूक तर माफ कर. कुणाचा अपमान करणं हे काय माझं खरं तर माझं डोक्यात नव्हतं, परंतु मला त्याचा दारूचा वास आला म्हणून मी एक सहज भावनेने, आणि माझे खरंच पाय थकलेले होते. पण मनात मला दडपणच असायचं, भीती असायची, अरे न जाणो असा साधूचा शब्द खरं होऊ नये. पण आता हा साधू तरी कसला, खरं तर दारू पिलेला, आणि 2-4 वेळेस भेटला तुम्हाला मध्ये बाबा. पण मी म्हणलं याच्या नादीच लागायला नको. आमच्या पोरं कोणी दिसले का मी ना जय त्याला काही बोलू नका. ते ना चारी ते बघा ना कसा बसलाय, कसं त्याचं काही दंड नाही, कमंडोलो नाही, कुठं काय पडलं त्याला शोध. म्हणलं त्याच्याविषयी मला सांगू नका आणि त्याच्याविषयी माझ्यापाशी बोलू नका. ते विचित्र साधू आहे म्हटलं. काय खरं तर अशी काही परिक्रमावासी असतात ना, उगीच इकडं करमत नाही, काही इकडं जमलं नाही का तिकडं येऊन दिवस काढतात बाबा. अशा लोकांमुळे एवढं महाराष्ट्राचं नाव खराब झालं. कुणी येऊन घाण करून गेलं की महाराष्ट्रावरती येणार. बरं काही लोक एवढे आत्तामध्ये तर यूट्यूबला पाहिलं मी, एक मुलगा आहे आपला नाशिक जिल्ह्यातला, तिकडं जाऊन त्यानं 2-4 आयफोन चोरले, नको ते कुटाने केले. मग ह्याच्यामुळं आपलं महाराष्ट्राचं नाव खराब होतं. पण मैयाची जी सेवा आहे, जो श्रद्धेनं प्रेमानं करतो ना, मैया निश्चितपणे त्याच्यावरती कृपा करत असते. मोनाची माझी परिक्रमा आम्ही श्रद्धेनं केली, पण खरं मा नर्मदा मैयानं आमच्याकडून पूर्ण करून घेतली. असं वाटत नव्हतं एवढा कठीण असणारा प्रवास आमच्याच्यानं शक्य होईल, किंवा आम्ही खूप थकून जायचो. तिच्यापेक्षा तर मी जास्त थकायची, पण ती तशी फार दमदार आहे. सगळं काही धुणं भांडे घासणं, म्हणजे आम्ही कधी स्वतः बनवूनही खावं लागायचं. ती मला म्हणायची ताई तुम्ही जर आराम करा मी करते, पण तसं व्हायचं नाही. मला असं वाटायचं नाही आश्रमाची सेवा आपल्याकडूनही घडली पाहिजे. पण खूप आणि एवढी ताकदवान की एवढं करूनसुद्धा तितक्याच ताकदीनं उभं राहायची चालण्यासाठी. काही मला सोबतचे म्हणायचे ताई तुमच्या दडपणामुळं चालत असेल बरं का. म्हणलं याला कसलं दडपण, उलट मलाच तिचं दडपण आहे की एवढी लहान असून चालते आणि मला एवढं खरं तर सहन होत नाही. मी थकून जाते, मी बसून घेते. पण खरं तर मैयानं दोघींचीही परिक्रमा अगदी सुखरूपपणे आमची पूर्ण करून घेतली. खरं तर आज मोनाचं भाग्य आहे की आज नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करून अगदी सुंदर अशा पद्धतीनं हा गावामध्ये मिरवणुकीचा भव्य दिव्य सोहळा तिच्या परिवारानं आयोजित केला. हा या सगळ्या गावासाठी, नुसतं परिवारासाठी नाही तर हा गावासाठी सुद्धा स्वाभिमानाचा क्षण आहे की आपण जे करू शकत नाही, आपली गावाची लेक, आपली गावाची कन्या करत असेल तर खरं तर आज तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून तिचं अभिनंदन करा. सेवा भगवंताची मा नर्मदा मैयाची सेवा आमच्या मोनाकडून घडत राहो. या परिवाराचं परमार्थावरती असणारं हे प्रेम आहे, परिवारातली ही सात्विकता आहे, आणि म्हणून तर असे कन्यारत्न खरं तर पोटी जन्माला येत असतात. आणि म्हणून मोनाचा असणारा हा मा नर्मदा परिक्रमेचा पूर्णहोतीचा सोहळा या परिवारानं अत्यंत सुंदर आयोजित केला. मी परिवाराला मनापासून धन्यवाद देते. माझ्या या हर कथेच्या कीर्तनाच्या साथीसाठी दोन्ही मृदुंग क्षेत्रातले अतिशय दोन्ही दिग्गज वादक आहे. अतिशय गोडबर का दादा. मृदुंग वाजवणं काय हा मी सांगावं आणि कुणाला तरी समजावं एवढं सोपं नाही, परंतु मृदुंग वाजवणं काय असं पूर्णच 2 तास कीर्तन वाजवल्यावरच कळतं असं मात्र नाही. अगदी थाप टाकावी, एखादी चाल वाजवावी की कळावं की हा मृदुंगाचार्य किती तयारीचा आहे. आणि म्हणून आपण खरंच अतिशय आपली दोघांची सुंदर तयारी, एवढा गोड मृदुंग वाजवला नाही तर कधी मृदुंगाचार्य 2च बोल द्या खाना खपाना द्या खाना खपाना.
काही काही तर असे वाजितीत, नेमकं वाजितीत का खाजितीत तेच कळत नाही. पण आपण दोघांनी अतिशय सुंदर साथ दिली, मनापासून धन्यवाद देते. आपण सर्व माझ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी आहे, आपण सर्व गायक वादक मंडळी आहे. प्रत्येकाचं नामोल्लेख करणं मला शक्य होणार नाही. आदरणीय आज या ठिकाणी महाराजजी, निलेश महाराज, याच्यावरती सगळे नाव आहे बरं. हबप निलेश महाराज निकम या ठिकाणी उपस्थित आहेत. अविनाश महाराज शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. हबप मोरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंगाचार्य एकनाथ महाराज, सचिन महाराज मोठे. खरं तर हे सर्व आपण मैयावरती प्रेम करणारे, कानिकनाथ महाराजांवरती प्रेम करणारे आपण सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी मनापासून सर्वांना धन्यवाद देते. आपण श्रोतृवर्ग बहुसंख्येनं उपस्थित आहात आणि सर्वांनी शांत चित्ताने सेवा श्रवण केली. सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आल्यानंतर या परिवाराने एवढं सुंदर स्वागत, एवढं सुंदर रथाची सजावट, रथ मिरवणूक असेल, हे सगळं काही. आणि खरं तर हे आमचे मडवई भाऊ आहे, आमचे काळे भाऊ आहे, कुंजीर भाऊ आहे. खरं तर यांचंही जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि परमार्थामध्ये खरं तर हा जिव्हाळा, प्रेम, सात्विकता फार महत्त्वाची आहे. कधी कधी आम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र फिरतो ना, काही काही लोक मतलबी प्रेम करणारे असतात. कुठं आलात, काय आलात, काय घेणार, काय खाणार, एवढ्या पंचायती फोनवर. पण एकदा का कीर्तन झालं, पॉकेट श्रीफळताईच्या स्वाधीन केलं, मग ताई तुम्ही घरी गेल्या का तशाच गेल्या, पुन्हा फोन नसतो. मतलबी प्रेम. पण खरं तर या प्रेमाच्याही पलीकडे सातत्यानं सदैव संपर्कात राहणारे हे सगळे परिवार, ही मंडळी आहे बरं. आणि मनापासून प्रेम, मान काय असावा, सन्मान काय असावं, एखाद्या व्यक्तीचं आदरातिथ्य काय करावं, खरंच यांच्याकडून शिकावं. काय एवढी घाई होती अक्षरशः, एवढा मला आता विशेष वाटलं त्यांचं रात्रीचं एवढं सगळं काही कार्य आटोपून या कुंजीर भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित आहे. घरी एवढं 5-50 लोकांचं पुरणपोळीचं नियोजन. हे प्रेम सगळीकडे नाही हो पाहायला भेटत. काही काही भागात पैसा खूप आहे, पण हे प्रेमाची मात्र कमतरता आहे. मी एकदा मुंबईला गेले ते कीर्तनाला. मुंबईकर म्हणले, आरतीताई तुम्ही एवढ्या दुरून आल्या आणि पुन्हा उद्या कीर्तन इथं जवळ आहे, मग इतक्या दूर जाणार, त्यापेक्षा इथं थांबून या ना. मी म्हणलं, माऊली तुम्ही जर व्यवस्था केली ना, तुम्ही म्हणाल तशी तिथं राहू आम्ही, फक्त व्यवस्था करा. ते म्हणे, ताई ही मुंबई लोक माजले म्हणे, इथं मजल्यावर मजले आणि तुम्ही म्हणता व्यवस्था. अहो तुम्ही म्हणाल तशी करू. चला म्हणे, आमच्या मागं ते पुढं, आम्ही मागं ते पुढं, आम्ही मागं गेलो. भला मोठा 1 कोटी रुपयाचा बंगला, एवढ्या मोठ्या बंगल्यात त्यांनी असं दरवाजा उघडला एका खोलीचा, भलते त्या खोलीत आळे जाळे. म्हणलं, बाबा ईद राहायचं का आम्ही? ते म्हणले, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, 5च मिनटात रूम क्लीन करून देतो. त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं, इथं आपल्या त्या कीर्तनकार ताई राहणार आहेत, त्यांची व्यवस्था रूम अत्यंत सुंदर स्वच्छ करून द्या. त्यांनी केली. मग दादा बाबा काका आम्ही गेलो आणि खोलीमध्ये गेल्यावर असं वाटलं, वा जणू काही स्वर्गातच आलो. एवढं सुंदर व्यवस्था आणि लई मोठे मोठे बंगले राहते हो इथं. घरी भोकरला फक्त आता संस्था काढली म्हणून 2-4 रूमा वाढवे, नाही तर 2च खोल्या होत्या भोकरला. आपल्याला कधी बंगल्याची सवयच नाही. ते मोठ्याच्या घरी गेलं का आगळं वेगळंच राहतं काहीतरी. मी नवीन कीर्तनकार झालते माऊली. काजू बदाम पिस्ता काय असतं हे मला माहीतच नव्हतं, कधी पाहण्यातच नाही, कधीच खाल्लेलं नव्हतं. आणि अचानक पिस्ता माय पुढं आला, पण मला माहीतच नव्हतं हे टरपलं सोलून खावं लागतं म्हणून. मी एवढ्या लोकात एकटीनंच टाकला. आम्ही 9-10 जण बसलेले, टाकलं तोंडातून कडाकड वाजीत बसली एकटीच. ही म्हणली, एवढं वाजायसारखं याच्यात आहेच नाही काही. पण काय झालं आता, मला अपमानही सांगता येईना. तेव्हापासून मी एकच ठरवलं, श्रीमंताच्या घरी गेलं का आधी घरच्याला खाऊ द्यायचं, मग आपण खायचं. तेव्हा फोडून खायचं का बुडून खायचं याचा मेळ लागतो. आता एवढ्या मोठ्या बंगल्यात गेल्यावर बाबा ते सोहळे, हे देऊ का ते देऊ का. ते घरमालकानं पोरीला सांगितले, बघ या कीर्तनकार ताई आहे, यांना काय पाहिजे ते वेळेत दे. मग ती घरमालकाची पोरगी, ताई तुम्हाला गरम पाणी देऊ, हळदीचं दूध देऊ, हक्कानं सांगा, ताई लाजू नका, हे घर आपलंच आहे. मला राहवलंच नाही. त्या दिदीला जवळ बसवलं. म्हणलं, बाई कोणाचा आहे का हा एवढा मोठा बंगला? ती म्हणली, ताई हा बंगला माय पप्पाचा आहे. म्हणलं, मग का गं एवढ्या मोठ्या बंगल्यात आमच्यासारख्या वारकऱ्याला एखादी चांगली वॉशरूम नव्हती की? इथं अशा आळ्या जाळ्याच्या रूममध्ये आम्हाला आणून घातलं. खरं सांगू का म्हणे ताई, 2 महिन्यापूर्वी ह्या खोलीत या पंख्याला माय भाऊजीने फाशी घेतली होती म्हणे. मला बयो तो आहे भाऊजीने फाशी ना आम्हाला कायलाच घेऊन आली ती. म्हणले घरचे लोक म्हणले या देवा धर्माच्या माणसाला काहीच होत नसतं म्हणून तुम्हाला घेऊन आले. सांगण्याचं तात्पर्य, कधी कधी काय लोक भेटतील अजिबात सांगता येत नाही बरं. पण आमचं हे जे नातं आहे सगळं संस्थेतल्या विद्यार्थिनींच्या पालकांचं, आमचं हे रक्ताचं बिलकुल नाही, पण तुमचं आमचं जे नातं आहे ते भक्तीचं नातं आहे. एक वेळेला रक्ताचं नातं दगा देऊ शकतं, पण भक्तीचं नातं नाही. म्हणून हा जो जिव्हाळा आहे, प्रेम आहे, हा सदैव असाच राहणार आहे आणि असाच राहावं मी माऊलीच्या चरणी
कानिकनाथ महाराजांच्या चरणी मा नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना करते. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देते. जे विठ्ठल झाल्यानंतर 5-10 मिनटं फक्त मनोगत होईल, तोपर्यंत कुणीही जागा सोडायची नाही. सगळ्यांना विनंती. बाहेरून आलेले जे काही वासी आहेत त्यांचा सन्मान होणार आहे. त्यामुळे जे परिक्रमा करून आलेले मंडळी त्यांनी मात्र कीर्तन झाल्यानंतर या व्यासपीठावरती यायचे. झालेली सेवा पुनश्च सर्वांच्या चरणारविंदी समर्पित आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय 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 आ बोलिले करो वेळे बावडे तरी अपराध महाराज हरे नाही उच्चारिला अधिकार म्यापुरा अपराध महाराज तुम्ही सुद्धा मने ज्ञानेश्वर राखा बाया बहिणी करा अपराध महाराज तुम्ही हरी ज्ञानदेव कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, नर्मदे निलेश महाराज. मैया